ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयटी घोटाळा थेट मंत्रालयात शिरला। सोन्यात दीपक केसरकर, भोंदू खरात बाबा यांचेही नाव पुढे आले आहे। भोंदू खरातच्या माध्यमातून काही महिला शिक्षक ह्या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरले आहेत। नितीन उपासनी, बीबी चव्हाण, नितीन बच्चाव यांनीही यात भूमिका निभावली आहे। भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मागणी केल्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी मकोका लावला जाणार आहे। येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी होणार असून संस्था चालक, शिक्षणाधिकारी, दलाल, मुख्याध्यापक यांची धरपकड होणार आहे। काही नावे सुटल्याने नवीन गुन्हे दाखल होणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभाग चौकशी करीत आहेत। ही चौकशी संपल्यावर नवीन गुन्हे दाखल होतील। आरोपींना जामीन मिळू नये यासाठी शासन खास वकील नेमण्याची शक्यता आहे। व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा असल्याने पोलीस अचानक धरपकड सुरू करणार आहेत। त्यासाठी पोलीस यंत्रणा विशेष मोहीम राबविणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसेच्या मतदारसंघात मोठा घोटाळा झालाय। शिक्षण सम्राट यांचीही धरपकड होणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।